शुभ सकाळ. आज काय विशेष की चक्क 5 वाजता सकाळ झाले. चैत्र शुद्ध प्रतिपदा, मराठमोळा सण गुढीपाडवा. आज काकड आरतीसाठी सर्वजण जमले. संपूर्ण भावनेने आरती झाली. बाबांचा आशीर्वाद घेतला आणि घरी आलो. घरी पोहोचत नाही तर मागोमाग साईबाबांची पालखी आली. गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे सकाळी पालखी, रात्री भंडारा, भजन, यात्रा. अरे बापरे, संपूर्ण दिवस श्रद्धेने, भावनेने आणि उत्साहाने भरलेला असतो. आणि का नसेल, दिवसाची सुरुवातच बाबांच्या पालखीने होते म्हटल्यावर. गावातल्या प्रत्येक घराच्या दाराशी ही पालखी जाते. प्रत्येक अंगणात रांगोळ्यांचा तो साज. पालखीच्या स्वागतासाठी, बाबांच्या आशीर्वादासाठी प्रत्येक जण दाराशी आरतीचं ताट, नारळ, हार, पालखी सोबत असणाऱ्या भक्तांसाठी प्रसाद, गोडधोड घेऊन आतुरतेने उभा असतो. सकाळी 7 वाजताच पालखी निघते. घरातल्या बायकांसाठी सकाळची वेळ म्हणजे कामाची वेळ. घर आवरा, गुढीची तयारी, नाश्ता, कपडे, भांडी, ह्या सगळ्या गडबडीत तिला पालखी सोबत तितकं फिरताच येत नाही. पण ह्या वेळेस सगळं काही बाजूला सरून आम्ही गेलो. वा, मम्मीकडे पण येऊन गेलेली आहे पाल. आता मी चाललो स्नेहा वहिनी आणि काकूकडे, आणि मस्त जांभळ पण मी घेतलं. मग नंतर ते वाट नाही ना सगळ्यांना. आता वेळ होती गुढी उभारायची. मी आरतीला गेली तोवर माईने सर्व तयारी करून ठेवलेली. माई म्हणजेच माझ्या सासूबाई. शिव सेन्सेशन संपदा कडून मिळालेली ही गुढी वस्त्र आणि आंब्याची पान, कडुलिंबाच्या 1-2 फांद्या पण आणल्या. गोडव्यासाठी ही साखरमाळ, हार, आणि हो, प्रसाद राहिलाच. कडुनिंब आणि गोड गुळ. आयुष्याच्या कडू गोड अनुभवांसारखं आहे हे. एक आहे म्हणून दुसऱ्याची चव कळते. हॅलो, शुभ सकाळ आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज मराठी नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे. चैत्रातला पहिला दिवस आणि छान गुढी उभारून झालेली आहे. ह्या आधी तुम्ही बघितलं असेल की आपल्या साईबाबांची पालखी पूर्ण आता गावभर फिरते. पहिलं घर आपलंच होतं, आपल्याकडे येऊन गेली. हो ना, तिकडची कोपरावर वगैरे गेलेलो आम्ही. बा खरं. Snow, it's snow, it's snow. याची अंघोळ नाही झाली. कुक आणि अद्वीने माझे खूप सारे फोटोज क्लिक केले मस्त, आणि व्हिडिओ पण आम्ही घेतले, ते तुम्ही बघालात. मी आज सकाळी केस धुतलात, पण छान मस्त बसलात. आणि हे कधीचे काळातले मला पण नाही आठवत, पण आज मला भेटले. आणि हे ॲक्च्युली कशा जास्त जात नाही, पण ह्याच्यावर बरोबर गेले आणि मस्त. ये शुभम दर्शन गेलंय. शुभम आत्ता आलंय. मम्मीकडे पण आम्ही जाऊन आलो, मस्त दर्शन झालं. आणि मी सगळ्यांसाठी आज आणलेला आहे श्रीखंड, ब्ल्यूबेरी श्रीखंड. दहिसरला ते फेमस आहे एका शॉपमध्ये, सो तिथून मी आणलं. माईने वाल वगैरे सगळं लसूण ठेवलं, वाल वगैरे सगळे सोलून ठेवले, कांदा वगैरे. आणि आल्यावर नियू वालाची भाजी मस्त बनवते ना, आणि आता मला करायला लावले. आणि आता अदिचा फोन आलाय, तर अदिला रेसिपी शिकवायला लावले तिकडे की कशी बनवायची. मस्त वालाची भाजी, पुरी आहे. आज डाळ नाही, आज डाळीला सुट्टी. आणि मी रिअली
वालाची भाजी चांगली बनवत्या, मस्त वाली. मी निघालेलो आहोत बोईसरला जायला आणि आज आहे सागराची यात्रा सुद्धा, तुम्हाला माहितीच. आणि बघताय टेबल, आपला टेबल लागलेला आहे. इथे नव्या आणि अद्वी त्यांचं दुकान आहे छोटंसं आणि इकडे पण बहुतेक दुकानं आलेली आहेत. सो यात्रेला या, पण हा व्लॉग मे बी नंतर जाईल. पण तुम्ही यात्रेतली मज्जा तर इथे बघालच आणि गेल्या वर्षी पण बघितलीच असेल आपल्या व्हिडिओमध्ये. मस्त झोप काढली थोडा वेळ, कारण की सकाळी ऑलमोस्ट 5ला उठलेलो. आता आम्ही चाललोय जरा बोईसरला, थोडंसं काम आहे, तिथून जायचंय तारापूरला आणि ते करून फटाफट घरी यायचंय. कारण की सगळे असल्यावर कसं असं घरी असलं पाहिजे आणि यात्रेची आपल्या दुकानाची तयारी पण तर करायला लागणार आहे ना. सहीच पटकशी जाऊन येतो. हाय, काम झालेलं आहे आपलं आणि आम्ही एका पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याला गेलेलो. ब्रह्मांड नायकाच्या पाऊलखुणा बाय श्री विशाल धर्माधिकारी, त्यांचं लिखाण आहे आणि खूप सुंदर पुस्तक आहे. पहिला भाग मी वाचलाय आणि तेच वाचत होती आणि बाकी अशाच गप्पा आमच्या चालल्यात. कसं करायचं काय, अशा गप्पा ज्या मला आवडतात. त्या शुभम खूप रेअरली करतो, पण जेव्हा कधी करतो आम्ही तेव्हा असं खूप असं वाटतं की यु नो वेळेचा अगदी सदुपयोग काहीतरी झालाय. असं जनरल लाईफ बद्दल कसं आहे काय आहे. जसं निघताना आमचा एक प्रश्न होता एकमेकांना की आयुष्यात जे काही झालंय किंवा आपण जे काही केलंय, म्हणजे काही असेल ते, कॉलेज असेल तुमचं किंवा एखादी गोष्ट असेल किंवा तुमचे रिलेशनशिप्स असतील किंवा काहीही, तर कुठली अशी एखादी गोष्ट असेल की ती जर आता बदलता आली तर आपण बदलू शकतो. सो त्यावर आमचं बरं डिस्कशन झालं. मी एक उत्तर दिलं, त्याने एक उत्तर दिलं आणि असं छान प्रवास आमचा सुरू आहे. छान छान दुकानं लागलेली आहेत. ये आपण आता इकडून गाडी पण नाही नेऊ शकत, आपण मम्मीच्या इथेच आता गाडी ठेवू. चल, इथे भाजी, ताडगोळे, कडिंगल काय. आणि हो, स्नोईचा पहिला बर्थडे येतोय. 1 वर्षाची होईल ती. म्हणजे मला अजूनही आठवतं, आपण दहिसर वरून की पालघर वरून बोईसरला गेलेलो, आठवतं, ट्रेनने. आणि मग रिक्षाने आलो. मग आपण सांगत होतो मुलगा होईल की मुलगी होईल आणि आपण जस्ट पोचलो आणि तेव्हा ती झालेली. म्हणजे आठवलं तुला? सो तो दिवस. आणि आता 1 वर्षाची होईल ती, तिचा बर्थडे आहे. सो आता तिचं ना फोटोशूट पण होतं. झालंय की नाही मला माहिती, चालू आहे. चला चला फोटोशूट बघूया स्नोचं. अरे आधी पण आले. हॅलो, नमस्कार नमस्कार. नऊ पावडर कमीच लावलेस. ए स्नोई, फोटोशूट. अरे खतरनाक, आमचं पण नाही कधी झालंय. तुझं आताच एंटरटेन करायला किती लोक आहेत. स्नोई स्नोई आली 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 आली. वा वा. कसलं दुकान आहे जरा इंट्रोड्यूस कर की आमचं ह्याचं दुकान आहे, तुम्ही सगळ्यांनी या. आमचं भेळचं दुकान आहे, तुम्ही सगळ्यांनी या. आणि हे मागचे कोण आहेत सगळे? भेळचं दुकान आहे, सगळ्यांनी या. अच्छा, एक दुकानाची मंडळी बघितली का? गिराईक नाही आला तरी आम्ही आहे. चलो स्नोलू, चला चला चला. आम्ही सकाळी जागा पण शिपून ठेवले. अबीर कशी आहे? मस्त जेवण झालं. आता मी यात्रेत फिरतोय. काय पाहिजे यात्रेतून घेऊन? काय पाहिजे तुला? स्नोईचा फोटोशूट झाला. कसं होतं ग फोटोशूट? तू कसं केलं? ए तू नाचते कशी, डान्स कसं करायचे? ढिंग चिका ढिंग चिका ढिंग चिका. काका बघ काय घेतोय. तुला काय पाहिजे सांग काकाला, मग काका तुला घेऊन देणार. डमरू. वा वा वा.
वाजून दाखव शुभम, वाजून दाखव. वा मम्मीची शॉपिंग. हेच मी सांगत होती शुभम, नको सांगतो. हे घेतलं ते चालेल तेव्हा ना. पण आपल्याला चालून दाखवायला लागेल. घ्या ना, दे दे त्यांना, दे त्यांना, दे. स्नोई पण खाते ना. कलिंगड घ्या 5 रुपयाची. हा ते गाणं आहे ना. छान यात्रा फिरलो आणि त्यानंतर वेळ होती भजनाची. आमचे विनोद काका, त्यांचे हे सर्व विद्यार्थी. एखाद्या शिक्षकासाठी किती अभिमानाची गोष्ट आहे ना की त्यांचे विद्यार्थी इतकं छान भजन करतायत. ह्यापेक्षा मोठी गुरुदक्षिणा काय असू शकते. आणि ही जी मंडळी बसलेली आहे ना, ह्यांना आता ते आपले दयानंद पाटील विषय आले, ते त्यांचा व्यवसाय असल्यामुळे बाकीची माणसं सांभाळायला लागतात. बाकीची जी इतर काही मंडळी आहेत ते धंद्यावाले आहेत, त्याच्यामुळे त्यांना ती माणसं सांभाळायला लागतात. या दृष्टीने ते गेलेले. पण मी बाहेर जाऊन मुद्दाम पाहिलं
सगळ्यांनी आस्वाद तुमचा घेतला असेल आणि उद्या नक्कीच माझ्या कानावर येईल तर काय मस्त भजन बोलून तिथे आमचा धन्यवाद. तर हो, खूपच छान तुम्ही सगळ्यांनी. मी आता विनंती करतो आमचे या गावचे प्रतिष्ठित नागरिक, ह्या मंडळाचे आद्य संस्थापक आणि अध्यक्ष बाबूराव शांताराम पाटील आमचे बंधू आणि ह्या गावचे प्रतिष्ठित नागरिक, मी विनंती करतो की त्यांनी हे पुन्हा फुलाची पाकळी आमची द्यावी. माझे विद्यार्थी आणि तुम्हाला हे खाऊसाठी पैसे माझ्याकडून, हे माझ्याकडून या. गुरुवर्यांकडून जे आम्हाला इथं मान सन्मानासहित सगळ्या ज्या गोष्टी भोजन आणि भजन या सगळ्याची सेवा आम्हाला इथे मिळाली, त्यासाठी ह्या गावकऱ्यांचं सरांसहित सगळ्यांचं आम्ही शतशः खूप खूप आभार मानतो. आणि खरोखर सेवा दिल्यामुळे आम्ही खूप खूप आपला आभार आणि आभार. खरंच सर, असं आम्हाला कुठल्याच गावामध्ये एवढा मान सन्मान आणि एवढा आपुलकीचा भाव नाही मिळाला. आपण सर खरंच आज मन भरून आलं. म्हणजे जेवताना पण तुम्हाला मी तेव्हा पण सांगितलं की आज मनसोक्त जेवलो आणि खऱ्या अर्थाने मनसोक्त भजन पण झालं. धन्यवाद तुमच्या सर्व ह्या गावातील सर्व नागरिकांचं खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. आमचं करंजपाडा मंडळ आपल्याला खूप खूप धन्यवाद देतं. आणि मी आलेली आहे दहिसरला सकाळी सकाळी. आणि मी आल्या पहिलं काय केलं, अगारो रिगल राईस कुकर मध्ये मी भात शिजवलेला आहे आणि खूप सुंदर अशी एक रेसिपी ट्राय करते. त्याचा मी व्हिडिओ पण बनवलेला आहे, तो तुम्ही बघालच. पण त्याआधी चैत्र महिन्यातला पहिला दिवस, आपल्या मराठी वर्षातला पहिला दिवस आम्ही सागावकरांनी कसा साजरा केला हे तुम्ही व्हिडिओ मार्फत बघितलंच आहे. व्हिडिओ कसा वाटला, काय विशेष आवडलं, किंवा एखादी अशी गोष्ट जी तुम्हाला खूप जास्त भावली किंवा आवडली, ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत स्टे हॅपी, स्टे ट्यून, बाय.